मी तुम्हाला न सांगता अशी घराबाहेर पडले त्यासाठी सॉरी। पण मला हे काय चाललंय हे सगळं जाणून घ्यायचं होतं। संचिता मॅडमवर मला संशय होता आणि ती सतत एनव्हलप बद्दल बोलत होती। मला असं वाटलं तिच्याकडे जे एनव्हलप आहे आणि मी जे एनव्हलप शोधते त्याचा काहीतरी संबंध आहे, म्हणून मी त्याचा शोध घ्यायचं ठरवलं। सॉरी, माझं चुकलं। मी तुम्हा दोघांना सांगितलं असतं तर तुम्ही मला घराबाहेर जाऊ दिलं नसतं, म्हणून मी तुम्हाला न सांगता हे सगळं केलं। चुकलं माझं, सॉरी। पण बरंच झालं ना, तिचं खोटं सगळ्यांसमोर आलं। आणि हे सगळं करत असताना तुमच्या मनात एकदा आपल्या बाळाबद्दल विचार आला नाही ना? मनीष सराव, काय बोलताय तुम्ही? माझ्या मनात बाळाबद्दल विचार नाही आला। अहो, असा एक क्षण जात नाही ज्यात मी बाळाचा विचार करत नाही। आणि काय म्हणायचंय तुम्हाला? संचिताचं खोटं सगळ्यांसमोर आणलं ही चूक झाली माझी। मनीष सराव, ती प्रेग्नेंट आहे हे जेव्हा सरपोतदार साहेबांना, शालिनी मॅडमला कळलं तेव्हापासून तिच्याकडनं किती अपेक्षा होत्या माहिती आहे ना तुम्हाला? आणि ती काय करत होती? ती सगळ्यांना फसवत होती, सगळ्यांशी खोटं बोलत होती। तिची प्रेग्नन्सी खोटी आहे हे कळल्यानंतर मी काय करायला हवं होतं? मी गप्प बसायला हवं होतं। अरे पण तुम्ही हे जे काही केलंय ना त्याचा आयुष्यभर राग ठेवेल ती मनात। तुम्हाला बाळाला परत काही ना काही त्रास दे।